आज आहे नागपंचमीचा सण आणि आज जरा माझा मूड जरा बरा आहे. तर इकडं मी मसाला चाय बनवलेला, आत्यांना दिला, मी घेतला. जरा आजारी असल्यावर चहा प्यायला थोडंसं बरं वाटतं. आणि लगेचच मी इकडं नागपंचमीच्या सणासाठी आपल्याकडे नैवेद्य असा कानवले बनवले जातात गूळ घालून, आणि पोळ्या करायच्यात म्हणल्यावर कणकेला तर चेचून घ्यायलाच पाहिजे. आत्या इकडे दिंडे बनवत होत्या आणि इकडं पूजाने लगेचच सगळं पुरण वाटून घेतलं होतं आणि मी कटाची आमटीची तयारी करत होते. मस्त असा मी मसाला शिजवून घेतला, पाणी टाकून थोडंसं, आणि आमटी बनवून घेतली. आणि आज होता श्रावणी सोमवार. तसाच इकडे आज नागपंचमी सुद्धा होते, त्यामुळे आम्ही सकाळी सकाळीच ठरवलं की आपण महादेवाला जाऊया. आणि आज इकडं तांदूळाची मूठ वाहिली, बेल वाहिला, मस्त अशी महादेवाची पूजा करून घेतली. नंदीच्या कानात बोलले, नागोबाची पूजा केली, आणि आमचं ग्रामदैवत म्हणजे भैरोबाची सुद्धा पूजा करून विठ्ठल रुक्मिणीला नैवेद्य दाखवून आम्ही घरी आलो. तर इकडं छोट्या झोक्यावरून मी ना पडता पडता वाचले. तर आज ना मी नागपंचमीसाठी काही साडी वगैरे किंवा मेकअपचं सामान आणलं नव्हतं. आत्यांची साडी घातली आणि जाऊबाईचा मेकअप वापरून मी कसा मेकअप केला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही निघालो होतो वारुळाला जाण्यासाठी. ह्या पोरांची पतंग अडकलेली तेच ते काढत होते. वारूळ एवढं मोठं होतं. आणि इकडं आम्ही कालच्याच देवांना इकडं पूजा करून घेतली, फुलं वाहिली, पीठ, लाह्या, दूध सगळं वाहून घेतलं, फुलं वाहिली, आणि लगेचच मी इकडं फेऱ्यासुद्धा मारायला सुरुवात केली. छान अशा फेऱ्या मारल्या आणि जाऊबाईने आणि मी छोटीशी इकडं फुगडीसुद्धा घातली. या पोरींचं चाललं होतं झोका खेळायचा. आम्ही सुद्धा झोका खेळलो. बापूंनी घरीच झोका बांधला होता, तिकडं आम्ही झोका खेळलो. आणि आजच्यासाठी एवढं. चला बाय.